नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर पहिले एक एक करून सगळं सत्य बाहेर येतं की कसं ही जमीन पोपटराव आणि श्रीकलाची आहे. त्यानंतर श्रीकला सगळ्यांना उद्ध्वस्त करायला निघणार आहे आणि या सगळ्यामध्ये दिग्रसकरांना धक्के मारून घराबाहेर काढलं जाणार आहे. मीनवाईल हे सगळं होत असताना इंदूलाही धक्के मारले जातील. नंतर या एपिसोडमध्ये ॲज सच फक्त मोस्ट ऑफ जर विचार केला तर सगळ्यांचं एक दुसऱ्याचं रडगाणं हे सगळं चाललेलं आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत पोपटराव सांगत असतात हे घर जे आहे ना ते आता तुमच्या नावावरती नाही आहे. तेव्हा इंदू सांगते कसं असं होऊ शकतं, हे घर माझ्या आजोबांच्या नावावरती होतं, म्हणजे ही जमीन आहे त्यांनी दिग्रसकरांना दान म्हणून दिली होती. तेव्हा लगेच श्रीकला म्हणायला लागते हो का, खरंच तुझा विश्वास आहे का. तेव्हा इकडे व्यंकू महाराज म्हणायला लागतात पण त्यावेळेला कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट एक्सचेंज झाले नव्हते. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन चाललेली असते. तेवढ्यात पोपटराव म्हणतात तुमच्याजवळ कोणते डॉक्युमेंट नसले तरी माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुला तर खरंच कायद्याचा जरा जास्तच ज्ञान आहे ना. मग हे बघ पेपर, यामध्ये तुला सगळं समजेल. इंदू जशीच ते पेपर बघते तिच्या पायाखालची जमीन चाललेली असते की आता मी काय करू. तेवढ्या श्रीकला सांगायला लागते खरं म्हटलं तर तुझ्या बापाने तुझ्या आजारपणामध्ये ना ही सगळी जमीन आहे ना ती माझ्या म्हणजे आमच्या नावावरती केली होती आणि त्याच्यामुळे आता ही जमीन आमची आहे. एक दिग्रसकरांचं घर आहे ना ते आता आमच्या मालकी हक्कावरती आहे. मग एक एक करून या दिग्रसकरांना घराबाहेर आकलायचं. तेव्हा आदोक्षस चिडतो आणि म्हणायला लागतो तू काय बोलते, तुला तरी कळतंय का. तेवढ्यात पोपटराव म्हणतात ती बरोबरच बोलत आहे, यांची तोंड आहेत ना ते बंद करा आणि यांना घराबाहेर काढा रे, बस झाला आता. तेव्हा इंदू म्हणायला लागते काय चाललंय श्रीकला, जरा नीट वाग, माणसासारखं वाग. तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात हिच्याकडून काय अपेक्षा करताय, ही तर एक नंबरची चालूबाई आहे, मला हिच्यावरती बिलकुल एक्सपेक्टेशन नाही. तेवढ्यात काही गुंड तिथे बाहेर येतात आणि पहिले आदोक्षसच्या रूम मधली गादी फेकून टाकतात. त्यानंतर मोठ्या बाई त्यांना अडवायला जात असतात. इकडे आदोक्षसला धरून ठेवलेलं असतं आणि सगळे अक्षरशः हातबल दाखवायला लागलेले असतात. गुंड एक एक करून घरातलं सगळं सामान बाहेर फेकायला लागतात. इकडे श्रीकला आणि पोपटराव खूप खुश असतात, जोरजोरात हसत असतात. बाहेर सगळा सामानाचा पसारा झालेला असतो. एक एक करून सगळ्या बॅग्स आणि सगळ्या गोष्टी बाहेर फेकल्या जातात. मीनवाईल इकडे रत्ना काही ऐकत नसते. रत्नाला लगेच शकुंतला काकी म्हणतात जरा ऐकून घ्या, असं काही करू नका. पण रत्ना शकुंतला काकींचा हात धरते आणि त्यांना ढकलत ढकलत पहिले घराच्या बाहेर आणि त्यानंतर अंगणामध्ये फेकून देते. त्यानंतर मागोमाग मोठ्या बाई तिला अडवायला येतात तर ती मोठ्या बाईंनाही धक्का मारते आणि शकुंतला काकीच्या अंगावरती फेकते. शकुंतला काकी आणि मोठ्या बाई खूप रडायला लागलेल्या असतात. तर दुसरीकडे श्रीकलाही काही थांबत नसते. इंदू इकडे हतबल झालेली असते की सगळं काही यांच्या नावावरती आहे. श्रीकला लगेच तिला पकडते आणि तिच्या केसांना धरून तिला बाहेर काढत असते. आदोक्षस करत असतो थांबा थांबा, काय चाललंय तुमचं. पण कोणाचं कोणीच काही ऐकून घेत नसतं. इकडे श्रीकला सुद्धा इंदूला धक्के मारून त्या गादीवरती फेकून देते. इंदू कसंबस स्वतःला सावरते आणि श्रीकला जोरजोरात असं राक्षसासारखी हसायला लागलेली असते. इकडे आदोक्षसला सुद्धा काही अडवलेलं नसतं. आदोक्षसला सुद्धा गुंड घेतात आणि त्यालाही घराबाहेर जमिनीवरती फेकून देतात. एक एक करून सगळ्यांना घराबाहेर काढण्याचं काम सुरू असतं. त्यानंतर विंजे सरकारांसुद्धा धक्का मारून हकरतात आणि शेवटची बारी येते व्यंकू महाराजांची. व्यंकू महाराजांना सुद्धा धक्का मारून खाली फेकून देतात. हे सगळं झाल्यानंतर मोठ्या बाई खूप रडायला लागलेले असतात. तेवढ्यात श्रीकला बाहेर येते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हे सगळं नको करू श्रीकला, हे खूप अति होत आहे, थांब जरा. पण श्रीकला काहीच ऐकत नाही. तिच्या हातामध्ये अजून काही नाही तर पोथी असतात. ती जशीच पोथी फेकते तसंच इंदू ती पोथी हातामध्ये पकडते. हे बघितल्यानंतर सगळ्यांच्या जीवात थोडा धीर आलेला असतो. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते आता फायनली दिग्रसकरांना आपण घराबाहेर काढलं आहे, आपला बदला पूर्ण झालाय बाबा. आता यांना यांच्या कर्माची शिक्षा भेटणार आहे. आपल्याबरोबर जेवढे काही यांनी कटकारस्थान केले ना त्याचा हा परिणाम आहे. ते दोघं खूप खुश असतात. इंदू अक्षरशः रडवानी झालेली असते. पण श्रीकलाला कोणावरती काहीच दया येत नाही. ती दार बंद करते. तिथले गुंड सगळे यांच्यावरती हसायला लागलेले असतात. मोठ्या बाई आणि शकुंतला काकी खूप भावुक झालेले असतात आणि इंदू
बाकी सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. तर थोड्या वेळानंतर इकडे सगळेजण मंदिराच्या आत बसलेले असतात. इकडे शकुंतला काकी आणि नारायणीताई खूप रडत असतात. इंदूच्या तोंडातून शब्द निघत नसतात. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, तुम्हाला तर कोणाला विश्वासच नव्हता, पण ही श्रीकला किती पाताळ यंत्री आहे बघितलं ना, हिने आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढलं. खरं म्हटलं तर तुम्हाला काय सांगू, ही सगळ्या गोष्टीची पांग फेडणारच आहे. तेवढ्यात अधोक्षच म्हणायला लागतो, आई गप्प राहा ग, किती बोलणार आहे, शांत राहा ना. तेव्हा ते म्हणतात, मी कसं शांत राहू, मई या घराची ज्येष्ठ सून आहे, दिग्रजकरांची सून. दिग्रजकरांनाच त्यांनी घराबाहेर काढलं आहे, माझ्या हक्काच्या घरातून मला बाहेर काढलं आहे. व्यंकू महाराज पूर्णपणे हातात जाऊन तिथे बसलेले असतात. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणायला लागतात, तुम्हाला माहितीये का व्यंकू भाऊजी, इथे काय घडलं होतं, तो अर्क आहे ना, तो श्रीकलाने मला सुद्धा पाजला होता. आणि तुम्हाला माहितीये का, मी जीव द्यायला जाणारच होती, पण इंदूने मला वाचवलं. खरं म्हटलं तर सगळ्यांची चूक झाली, कोणी इंदूवरती विश्वासच ठेवला नाही, सगळ्यांनी त्या श्रीकलावरती विश्वास ठेवला आणि त्याचेच हे परिणाम आहेत. तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात, माझी पोरं आहेत ना, ती पोरकी झाली असती जर माझा जीव गेला असता. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, मला तर खरंच कळत नाही मी काय केलं आहे आणि काय वागलं आहे. माझ्या डोळ्यावरती तिच्या चांगुलपणाची अशी पट्टी बांधली होती ना, की काय खरं आणि काय खोटं मला हेच समजलं नाही. खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना जो आधार देतो म्हणजे विठुराया, तो सुद्धा आपल्याला सोडून गेला. हे सगळं काय घडलं आहे ना, देवाच्या मनात काय आहे मला खरंच काही कळत नाही. इंदू इकडे मनातल्या मनात विचार करते, मला माहिती आहे माझे व्यंकू महाराज खूप निर्मळ मनाचे आहेत, पण विठुराया मला हे सुद्धा माहिती आहे, तू प्रत्यक्षात दिसत नसला पण तरी सुद्धा तू असतोस आणि तू इथे कायम असणार आहे, कारण की आम्हा दिग्रजकरांवरती तुझी खूप कृपा सुद्धा आहे. दुसरीकडे गोपाळचा फोटो बघून श्रीकला थोडी भावूक झालेली असते. तेव्हा ती म्हणते, गोपाळ मला खरंच तुला संपवायचं नव्हतं रे, खरंच माझी इच्छा नव्हती, पण तुझा हा दीडशानेपणा आहे ना, तोच तुला महागात पडला म्हणून तर तू मेला, नाही तर तू काही मेला नसता. तेवढ्यात पोपटराव विचारतात, काय ग, मेलेल्या नवऱ्याची आठवण येते का, तू काय त्याच्या प्रेमात बिमात तर पडली नव्हती ना. तेव्हा श्रीकला म्हणते, बाबा जरा तोंड सांभाळून बोला, मी आणि त्याच्या प्रेमामध्ये कधीच होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर रत्नाई खूप हसायला लागलेली असते. तेव्हा श्रीकला म्हणते, कसं आहे, किती काय झालं ना तरीही लिगली तो माझा नवरा आहे ना, मग तो मेल्याचे मला दुःख तर होईलच ना, थोडं का होईना, नाटकी का होईना, पण त्याच्यामुळेच तर मी या घरामध्ये आली आणि सगळं काही आपल्याला उद्ध्वस्त करायला मिळालं. आता बाकी सगळ्या दिग्रजकरांना आपण घराबाहेर काढलंच आहे, मग गोपाळला सुद्धा बाय करायला पाहिजे ना. गोपाळचा ती फोटो हातामध्ये घेते आणि लगेच तो फोटो ती खिडकीतून बाहेर फेकून देते. हे सगळं होत असताना श्रीकला खूप खुश होते. लगेच ती पोपटरावांच्या जवळ येते आणि म्हणते, बाबा फायनली आपण दिग्रजकरांना घराबाहेर काढलं आहे, आपला बदला पूर्ण झाला आहे, हे तर खरं मजेचं आहे ना. तेव्हा ते म्हणतात, तू दिग्रजकरांना हलक्यात घेऊ नको, तू त्यांना जमिनीत काढशील तर ती तिथे झाड म्हणून येतील, त्यांच्यावरती बिलकुल विश्वास ठेवण्यासारखं नाही, ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग काढू शकतात. तेव्हा श्रीकला म्हणते, जर ते जमिनीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला ना, त्या झाडाला मी तोडून टाकेल. तुम्ही फक्त आज माझा ट्रेलर बघितला आहे, पिक्चर अजून खूप मोठी आहे आणि त्यांनी जर आपल्यामध्ये आडकाठी करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी त्यांना पूर्णपणे वाटोळ करू शकते, एवढी मी खूप खमकी आहे, तुम्ही काळजीच करू नका. आता बघा मी काय काय करते, तोपर्यंत हे सगळं एन्जॉय तर करूया. इकडे इंदू थोडी भावूक झालेली असते. व्यंकू महाराज तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, इंदू माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, मला ओळखताच आलं नाही माणूस कोण आणि हे कोण. खरं म्हटलं तर मला तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण मी सतत तुझा दुस्साहस केला, श्रीकलाच्या बाजूने उभे राहिलो, जी व्यक्ती बरोबर नव्हती तिच्या बाबतीत मी चांगलं वागत राहिलो आणि यासाठी मला माझ्या विठुरायाने सांगितलं सुद्धा होतं की मी चुकीचा आहे, पण तरी सुद्धा मला त्या अर्थाचा अर्थही कळला नाही आणि हे एवढं सगळं अनर्थ घडून आलं. मला आता स्वतःचीच लाज वाटत आहे, मी काय वागलो आहे. खरंच इंदू, माझ्या बाबतीत आणि तुझ्या बाबतीत मी जे काही केलं आहे ना, त्याच्याचमुळे तर हे सगळं घडलं आहे. जर त्या श्रीकलावरती विश्वासच ठेवला नसता तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. खरंच मला तुझी माफी मागायची आहे, मी तुला ओळखू शकलो नाही. एवढी वर्ष तू या घरासाठी किती काय केलं आहेस, या घरासाठी तुने तुझा जीव सुद्धा धोक्यात घातला आहे, पण तरी सुद्धा मी त्या श्रीकलावरती विश्वास ठेवला. माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मला
या चुकीची शिक्षा तर भेटायलाच पाहिजे. मी खरंच खूप चुकीचा वागलो आहे, माफ कर इंदू मला. तेवढ्यात इंदू व्यंकू महाराजांना अडवते आणि म्हणते, व्यंकू महाराज असं करू नका हो, तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरुने शिष्याची कधी माफी मागायची नसते. मला लाजवू नका, जे झालं ते झालं. निर्मळ मनाचे आहात तुम्ही, त्याच्याचमुळे तर तिने एवढा तुमचा वापर करून घेतला, पण तुमची याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. प्लीज एवढं सगळं करायची बिलकुल गरज नाही आहे. तेवढ्यात सगळेजण खूप भावुक झालेले असतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, आता करायचं काय आहे, मला तर काहीच कळत नाही. तेव्हा इंदू म्हणते, मला जेवढं वाटते ना, हे सगळं जे घडलं आहे ना, त्यामध्ये सुद्धा विठुराया आपली नक्कीच साथ देणार आहे. त्यांनी आपल्या घरावरती कब्जा केला आहे ना, पण या सगळ्या गोष्टींचा त्यांना पाठपुरावा तर करायलाच लागेल. आणि जे काही घडलं आहे ना, त्यामधून आपल्याला विठुराया नक्कीच मार्ग काढून देईल. तुम्ही नका काळजी करू, काही ना काही नक्की चांगलं होणार आहे. सगळेजणांना इंदू धीर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, रत्ना इकडे पोपटरावांकडून पैसे मागत असते. तेव्हा तो म्हणतो, अगं 5 रुपयाची तुझी लायकी नाही आणि तुला 50,000 हवे आहेत का? तेव्हा ती म्हणते, तुम्ही जरा जास्त बोलताय असं तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा ते म्हणतात, काय जास्त बोलतोय, बरोबरच बोलतोय. तेवढ्यात इकडे व्यंकू महाराज म्हणतात, मला असं वाटते गोपाळचा खून, गोपाळ एवढ्या हळव्या मनाचा नव्हता, त्याचा सुद्धा खूनच झाला आहे. तो कधी सुसाईड करणारा माणूसच नव्हता. तेव्हा इंदू म्हणते, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. मला असं वाटतं यामागचं कारण आपल्याला शोधायला पाहिजे. दुसरीकडे पोपटराव म्हणतात, गप्प राग रत्ना, तुझं काय चाललं आहे? तेव्हा ती म्हणते, हे सगळं तुम्हाला नक्की महागात पडेल, हे आठवण ठेवा. इकडे इंदू म्हणत असते, आपण काहीतरी मार्ग काढूया आणि शोधूया गोपाळच्या मृत्यूच्या मागचं कारण काय होतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, तू नक्कीच हे कारण माझा तुझ्यावरती पुरेपूर विश्वास आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू गोपाळच्या खऱ्या खुन्याला शोधू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.